आत्ता खरं तर मी सिलिंकवरनं चालू आणि अजूनही नॉर्थ बाउंड कनेक्टर तिथून ट्रॅफिकची रहदारी सुरू झाल्याची कुठे मला दिसलं नाही. पण एक महत्त्वाचं आहे की आज उद्घाटन केलेलं आहे हे मी सतत सांगत आलेलो आहे की जर आमचं सरकार असतं, महाविकास आघाडीचं सरकार असतं, तर पूर्ण कोस्टल रोड हा डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण झाला असता. याचसोबत नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर आहे, वरळी शिवडी कनेक्टर आहे, MTHL पण आपल्याला आठवत असेल उशिरा उद्घाटन केलं गेलं कारण वेळ नव्हती मिळत त्यांना. मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे की नॉर्थ बाउंड कनेक्टर सुरू झालेला आहे, पण ह्याचसोबत जे आम्ही सायकल ट्रॅक केलं होतं 96 हेक्टरचं ओपन स्पेस निर्माण करत होतो तेही अजून आपण पाहतोय उशिरा होत चाललेलं आहे. एवढा उशीर म्हणजे डिसेंबर 2023मध्ये होणार होतं, आता 1 वर्षानंतर पूर्ण हे उद्घाटन होतं आहे आणि अजूनही पूर्ण झालेलं नाही कोस्टल रोड, अजून टनल वगैरे बाकी आहे काही ठिकाणचं. तर मला वाटतं ह्याच्यात कोणीतरी लक्ष घालून एक तर चौकशी तर व्हावीच, पण उशीर का होतो आहे आणि ह्याच्यात उशीर आपण थोडा टाळून कामाला वेग कसा देऊ शकतो हे पण लक्ष देणं गरजेचं आहे. याचसोबत आपण हेही लक्षात घ्या, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड जो 2014-2015 पासून MSRDCकडे आहे, MSRDC खातं कोणाकडे आहे? ते घटनाबाह्य मुख्यमंत्री पण झाले होते, पण मग एवढा उशीर का झाला? 2दा एस्केलेशन का झाली? कॉन्ट्रॅक्टर का बदलले? कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत नक्की? दहिसर मीरा रोडचा जो रस्ता आम्ही सुरू करत होतो महानगरपालिकेच्या तर्फे तोही आपण पाहताय अजून स्थगित आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे तो देखील अजून हळूहळू चाललेला आहे. तर हे सगळे जे वातावरण आहे मुंबईतलं, प्रत्येक रस्ता जो खोदून ठेवलेला आहे ते कुठे ना कुठेतरी महानगरपालिका असेल किंवा MMRD असेल त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. कोस्टल रोड असं अटल सेतू हे जे तुम्ही प्रकल्प सांगितले ते प्रकल्प उशिरा होण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, कारण ते सरकार स्थगिती सरकार होतं अशी टीका आज. चांगलं आहे, मला वाटतं आपण सगळेच येत होतात माझ्यासोबत, पाहणी करत होतात. प्रत्येक महिन्यात आम्ही पाहणी करायचो, प्रत्येक आठवड्यात बैठका व्हायच्या, प्रत्येक दिवशी अपडेट यायचे. आणि सरकार बदलल्यानंतर आपल्याला आठवत असेल हा वरळी शिवडी कनेक्टर इथून जो महत्त्वाचा राहील म्हणजे जो कोस्टल रोडला अटल सेतूला जोडेल तो वरळी शिवडी कनेक्टर, त्यावेळी आम्ही प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो, पूर्ण आम्ही चालून पाहिलेले ते. आणि एका वर्षात आमच्या काळात आम्ही 48% ते काम पूर्ण केलं होतं. मागच्या वर्षी म्हणजे हे अर्थसंकल्प जे निवडणुकीच्या पूर्वीचं होतं तेव्हा दादांनी हाऊसमध्ये अपडेट दिलं की आता 57% पूर्ण झालं आहे. म्हणजे एका वर्षात आम्ही 48% पूर्ण केलं. त्यानंतर 2-2.5 वर्षानंतर ह्यांना नुसतं 9% पूर्ण करता आलं काम. कामं रखडली आहेत कोणाच्या काळात? तर भाजपाच्या काळात. कामं रखडलीत कोणाच्या काळात? तर मिंदेंच्या काळात. आदित्य जे आपण पाहिलं असेल तर 26/11 जो मास्टरमाइंड होता त्याला आता भारतात आणण्यात येणार आहे, याकडे आपण कसं बघता? कसं पाहता म्हणजे त्यांना फाशी झाली पाहिजे, भर चौकात फाशी झाली पाहिजे, हीच मागणी आहे. या प्रश्नावर आणखी एक की जे घोटाळेबाज आहेत, नीरव मोदी असतील, मेहुल चोक्सी असतील, हे अद्यापही बाहेर आहेत, मात्र त्यांचं प्रत्यार्पण बघा काय ज्यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेलं ज्या भाजपने की आम्ही काळा पैसा परत आणू, स्विस बँकमधला पैसा परत आणू, ह्या सगळ्या लोकांना परत आणू, ह्यांना आणू शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला सांगितलं होतं की लगेच आम्ही आमचं सरकारानंतर बांगलादेशी जे त्यांना परत पाठवू शकले नाही आहेत. म्हणजे एकंदर भाजप जी बोलते ते करू शकत नाही आहे. पिंक पेपर काढा, ब्लू पेपर काढा, व्हाईट पेपर काढा, ऑरेंज पेपर काढा, मुख्य गोष्ट हीच आहे. माझं म्हणणं एकच होतं आणि हे मी आता महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण पत्र लिहिणार आहे की पुढच्या वर्षीपासून BMCने पण तिथे जावं आणि तिथे गेल्यानंतर जे काही लँड प्रीमियम्स गोळा होतात, कर गोळा होतात, त्याच्यावर पण करार करावा. कारण MMRDने तर हास्यास्पद गोष्ट अशी आहे, बिल्डरांबरोबर करार केलेत. ज्या बिल्डरांनी जमिनी घेतल्या आहेत, कामं सुरू झाली आहेत, त्याच्याबरोबर काय MOU करताय तुम्ही MOU केला असता किंवा नसता केला, ते कामं तर सुरूच आहेत. तसंच आपण पाहिलं असेल उद्योगमंत्री, आता तुम्हीच ह्याच्यावर चर्चा करा, मी काही बोललो तर त्यांना परत वाईट वाटतं, मफलर घातलं वगैरे त्यांना वाईट वाटतं खूप. माझं म्हणणं एवढंच आहे की उद्योगमंत्री महाराष्ट्र पॅव्हिलियनच्या उद्घाटनाला लेट पोचले 20 तारखेला, मुख्यमंत्री स्वतः वेळेवर पोचलेत, मुख्यमंत्र्यांना थांबून ठेवलं होतं. त्याच्यानंतर 21 तारखेला 1-2 बैठका केल्या, संध्याकाळी निघाले, 22 तारखेला परत मुंबईत आलेत. मग ह्या एका दिवसाच्या बर्फाच्या दौऱ्यासाठी आपण सगळ्या करदात्यांनी त्यांचं तिकीटचे पैसे भरणं हे योग्य आहे का? राज्य सरकारने त्यांचे पैसे भरणं योग्य आहे का की त्यांनी स्वतःचे पैसे भरावे? हा आपण आपल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारावा. आदित्यजी याला जोडून एक स्टेटमेंट आलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी तयार नव्हते, आम्ही सर्व आमदारांनी त्यांना गळ घातली म्हणून ते तयार झाले. कारण दुसरे पण तिथे 2-3 लोक तयार होते, त्यांच्यासोबत 20 लोक होते, हे आम्हाला पण माहिती आहे. अरे ते एक शेवटचा प्रश्न की दावोस जेव्हा आपण हे बघतो, एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पण हा विषय चर्चा झाला होता, तेव्हा 100 जण घेऊन गेले होते आणि तेव्हा 28 तासात त्यांनी 40 कोटी उडवलेले पहिल्या दौऱ्यात, दुसऱ्या वेळी 100 लोकांना घेऊन गेले होते. मी ह्यावेळी जे सांगितलं ना की गुंतवणूक येण्याला बिलकुल विरोध नाही, पण ती खरी गुंतवणूक आली पाहिजे, फसवणूक नाही. काही करार झालेत ते चांगलेच झालेत, कोणी त्याच्यावर दुमत व्यक्त करत नाही आहे. पण MMRD असेल, सिडको असेल, बिल्डरांबरोबर, कॉन्ट्रॅक्टर बरोबर, म्हणजे ते पार्किंगचं जे त्यांनी केलं आहे, तो महापालिका त्यांना पैसे देणार आहे कॉन्ट्रॅक्टमधून, मग करार कसला करता तुम्ही? टेंडर मिळालंय का त्यांना?
म्हणजे जे नुसतं करार करायचे आहेत ना, MOUs, ह्याच्यावरचं फिक्सेशन दूर झालं पाहिजे. डॅव्होससारखी जागा नाही जिथे तुम्ही डॅव्होससारखी दुसरी जागा नाही जेवढी उत्तम तिथे नेटवर्किंगसाठी आहे, ग्लोबल डिप्लोमसीसाठी आहे. तुम्ही देशांची संबंध बांधले पाहिजेत. आपल्यासारखी जी राज्य आहेत जगभरात त्यांच्याबरोबर म्हणजे फेडरल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर की प्रधानमंत्र्यांबरोबर बोलायला पाहिजे. सोशल ऑन्टरप्रिनर्स असतात, NGOs असतात, ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करायला पाहिजे. नुसतं MOU ते इकडचेच लोक तिकडे जाऊन त्यांच्याचसोबत बसायचं, हे राज्याला काही फायदा होत नाही त्याच्यातून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.